अपलोड झालेले आहेत। मी आशा करते तुम्ही ते वाचले असतील आणि तुम्हाला ते वाचून पुढील भागात काय घडेल याची उत्सुकता नक्कीच वाटत असेल। आज मी आपल्या सर्वांसाठी खट्याळ प्रेमाची गोड गोष्ट या कथामालिकेचा 7वा भाग घेऊन आलेली आहे। मागच्या भागात आपण बघितलं सरदेसाई आणि इनामदार यांच्यात निवडणुकीची रंगत चढली होती। एकीकडे सुजय आणि एका बाजूला देव यांच्यात निवडणुकीची लढाई चालू होती। तर त्यात सुजय याला यश मिळालेलं होतं। देवचा झालेला अपमान तो कसा सहन करेल, देव पचवू शकेल का त्याची निवडणुकीत झालेली हार। चला तर मग बघूया या भागात पुढील भाग। गावकरी आणि अभय सुजयचा सत्कार करण्यासाठी सरदेसाईंच्या घरी आलेले होते। अभय, वीरा, सुजय कुठे आहात? या लवकर खाली। दादाई, अरे भाऊजी या ना, नमस्कार। सुजय, नमस्कार काका, तुम्ही मला सांगितलं असतं तर मी स्वतःच आलो असतो तिथे। अभय, तू तर आजचा उत्सव मूर्ती आहेस, मग आम्हीच तुझ्याकडे यायला हवं ना। राधाई, म्हणजे? अभय, सुजयचा सत्कार करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। शकूआजी, वा वा, माझ्या सुजयचा सत्कार, फारच छान गोष्ट आहे ही। अभय सुजयच्या गळ्यात हार घालत होते आणि त्याला बुके देऊन त्याचा सत्कार करत होते। त्याच्या डोक्यावर कुंकू लावून त्याला मिठाई भरवण्यात आली होती। राधाई सगळ्यांचा आनंदाने फोटो काढत होती। इनामदारांच्या घरी देव आणि त्याची आई दोघेही बोलत होते। लक्ष्मी, देवची आई, तुझ्या बाबांना स्वतःच्या मुलाचं कधीच कौतुक वाटत नाही। देव, ते माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत, अजूनही ते मला बेजबाबदार समजतात। एवढ्यात रेवा म्हणजेच देवची बहीण तिथे आलेली होती। रेवा, देव, तू कधीतरी त्यांचं ऐकतोस का? त्यांच्या मतांचा तू मान ठेवत नाहीस, मग का ते तुझं ऐकतील? तू त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। लक्ष्मी, रेवा, तू काय बोलत आहेस हे? रेवा, खरं तेच बोलत आहे आई। तू आणि दादा नेहमी त्यांच्या पदाचा, गावात असलेल्या मानाचा फायदा घेत असतात। देव, ताई, तू उगाच काही बोलू नको, तुला राजकारणातलं काही माहिती नाही। एवढ्यात वीरा इनामदारांकडे पेढा घेऊन आली होती। वीरा, रेवाताई, तू खरंच बोलत आहेस, देवला ॲसिडिटी झाली असेल, हो ना लक्ष्मी काकू? लक्ष्मी, वीरा, तू बस इथे, आलेच मी। रेवा, खूप जास्त झाली आहे अगं, त्याला पेढ्याची नितांत गरज आहे। वीरा, घे ना देव पेढा सुजय दादाच्या विजयाचा। देव, नको तू मला पेढा, मी आज माझी हार झालेली आहे आणि तू मला पेढा भरवतेस। वीरा त्याला बळजबरी पेढा भरवण्याचा प्रयत्न करत होती। देव रागा तो पेढ्यांचा बॉक्स खाली फेकून देतो आणि तिचा हात झटकून टाकतो। वीरा, तुझा हाच मास तुला नडला देव, तू स्वतःला खूप जास्त मोठा समजत होता, पण तेवढा तू तर नाही आहेस। तू काय म्हणाला होता? माझा दादा फक्त शेतात काम करण्याचा लायकीचा आहे, आता कळली का तुला त्याची लायकी? देव, वीरा, तू आधीच माझ्या डोक्यात गेली आहेस, माझा रागावरून ताबा सुटेल याआधी तू इथून निघून जा। वीरा, सरळ सांग ना, दादाची हार तुला पचवता येत नाही आहे ते मला माहिती आहे। तुझी जळफळाट होत आहे, तुला अजून एक गोष्ट सांगायची राहूनच गेली। देव, मला तुझ्या कोणत्याही गोष्टी ऐकण्यात काडीचाही रस नाही। वीरा, अभय काका स्वतः आमच्या घरी आले होते दादाचा सत्कार करण्यासाठी आणि वीरा तिथून निघून गेली होती। देव त्याच्या समोर असलेला काचेचा ग्लास रागाने फोडून टाकतो। देव, सुजय, नाही, मी तुला या पदावरून बरखास्त केलं तर माझं नाव नाही लावणार देव इनामदार म्हणून। वीरा सुजय त्यांच्या गॅलरीत बसलेले होते। वीरा, दादा, देव खूप रागात आहे, त्याला त्याची हार पचवता येत नाही, त्याचा स्वाभिमान खूप दुखावला गेला आहे। सुजय, ते वाटणारच त्याला,
स्वतःवर जास्त आत्मविश्वास होता. वीरा, पण दादा तू सावध राहा, तो रागात काहीही करू शकतो. सुजय, हो मला त्याची कल्पना आहे. तेवढ्यात सुजयला बोलण्यासाठी घरी गणू आला होता. गणू, सुजय दादा, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. सुजय, बोल ना गणू, काय झालं? गणू, दादा आमच्याकडं एक कॉन्ट्रॅक्टर आला होता. सुजय, गणू, कॉन्ट्रॅक्टर कसं काय? गणू, तो म्हणत होता आमच्या जमिनीवर तो एक लई मोठी बिल्डिंग बांधणार आहे. सुजय, पण ते तुमच्या मर्जीविरुद्ध असं नाही करू शकत. तू घाबरू नकोस, मी असं काहीही होऊ देणार नाही. गणू, माझ्यासोबत अजून 2-4 जण आहेत ज्यांना त्या कॉन्ट्रॅक्टरने असं सांगितलेलं आहे. सुजय, मला वाटतं यात कोणीतरी आहे जो तुमच्या जमिनी अवैधरित्या विकत घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला विकत आहे. गणू, दादा आमची रोजीरोटी आमच्या जमिनीवर आहे. आम्ही तिथे घाम गाळतो तेव्हा कुठे आमचा दिवस निघतो. आमच्या पोराबाळांना आम्ही कसं शिकवणार जर त्या कॉन्ट्रॅक्टरने आमच्या जमिनी बळकावून घेतल्या तर? सुजय, तू नको काळजी करू, मी तुम्हाला तुमच्या जमिनी परत मिळवून देईन. गणू, दादा तुमच्याकडे लई उमेद घेऊन आलो. मला माहिती होतं तुम्ही काही ना काही नक्कीच कराल म्हणून. सुजय, मला त्या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर दे, मी त्याला जाऊन भेटतो. गणू, हो दादा, मी देतो लगेच. गणू काही वेळातच निघून गेला होता. रात्रीची वेळ होती. सुजय गाडी घेऊन त्याच्या शेताकडे चक्कर मारत होता. तेव्हा कुणीतरी 2-3 बाईक सुजयच्या गाडीचा पाठलाग करत होत्या. सुजय गाडीच्या मिररमधून बघत होता. त्यांचे चेहरे सगळे मास्कने झाकलेले होते. सुजयच्या गाडीसमोर ते तिघेही उभे राहिले होते. सुजय गाडीवरून खाली उतरला आणि त्यातला एक जण जोरात त्याच्या डोक्यावर लाकडाने वार करत होता. जसा त्या लाकडाचा वार झाला तसा सुजय बेशुद्ध झाला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. सुजय त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची ताकद पोहोचत नव्हती. शकू आजी आणि राधाई सुजयची वाट बघत होत्या. शकू आजी, अगं राधा, सुजय का नाही आला अजून? राधाई, मी पण त्याचा फोन लावत आहे, पण तो फोनच नाही उचलत आहे. शकू आजी, वीराला विचार, एकदा तिला माहिती असेल, तो तिला काही बोलून गेला असेल तर. राधाई, वीरा खाली ये लवकर. वीरा, राधाई काय झालं? राधाई, अगं वीरा, सुजय कुठे गेला तुला काही माहिती आहे का? तो तुझ्यासोबत काही बोलला आहे का? वीरा, आई नाही अगं, तो गाडी घेऊन गेला. मला म्हणाला होता शेतात चक्कर मारून येतो म्हणून. राधाई, त्याचा फोन नाही लागत आहे, म्हणून मी म्हणत होते राजकारणात जाऊ नकोस म्हणून. वीरा, आई तू काळजी नको करू, मी बघते. गावात गाडी घेऊन दादाला शोधते. वीरा शोधू शकेल का सुजयला? सुजयवर हल्ला करण्यामागे कोणाचा असेल हात? सुजय करू शकेल का गणूला त्याची जमीन वाचवण्यात मदत? चला तर मग बघूया पुढील भागात. मी आशा करते तुम्हाला हा भाग नक्कीच आवडला असेल आणि पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या प्रतिक्रियेद्वारे मला जरूर कळवा तुम्हाला हा भाग कसा वाटला. मनपूर्वक धन्यवाद.